सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 49, मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयरेयाणं, नमो अध्यायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तेरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने. श्री पूज्यपाद स्वामी विरचित इष्टोपदेश ग्रंथ आणि या इष्टोपदेश ग्रंथाचा आज आपण 49वा श्लोक पाहणार आहोत. हा या ग्रंथाचा उपांत्य श्लोक आहे. समापनाची ही घडी आहे. संपूर्णपणे वस्तुतत्वाचं त्यासोबतच जीवाच्या परिणामांचं अतिशय मार्मिक वर्णन करणारा हा ग्रंथाधिराज इष्टोपदेश आहे. अनेक विषयांना स्पर्श करीत करीत आचार्य देवांनी मोक्ष मार्गाचं अत्यंत मंगलमय आणि मार्मिक विवेचन या श्लोकांमध्ये केलेलं आहे. विगत अनेक श्लोकांमध्ये जीवाची ध्यानमय दशा, त्या ध्यानासाठी आवश्यक असणारी वस्तुतत्वाची अतिशय सूक्ष्म अशी परख किंवा जाण आणि त्या जाणीवेद्वारे उत्पन्न झालेला हा अतिंद्रिय अलौकिक आनंद, त्या आनंदाचं फळ म्हणून त्या जीवाला होणारा कर्मांचा संवर आणि निर्जरारूप भाव, त्या आनंदाची होत जाणारी वृद्धी, या सर्व विषयांचा उहापोह या विगत श्लोकांमध्ये आपण पाहिलेला आहे. आणि आता हे सर्व ज्याच्यामुळे शक्य झालं असा हा जीवाचा अद्भुत अलौकिक स्वद्रव्याकडे झुकण्याचा परिणाम आणि या सर्वच प्रक्रियेला गतिमान करणारं सम्यक ज्ञान, कारण हे सम्यक ज्ञानच या संपूर्ण प्रक्रियेचं मूळ आहे. तर या सम्यक ज्ञानाची महती या श्लोकामध्ये श्री पूज्यपाद स्वामी सांगत आहेत. आपण पहिल्यांदा श्लोक पाठ करूया आणि त्यानंतर शब्दार्थ जाणून घेऊया. श्लोक क्रमांक 49. अविद्याभिदूरं ज्योतिः परं ज्ञानमयं महत् तत्प्रष्टव्यं तदेष्टव्यं तद्द्रष्टव्यं मुमुक्षुभिः. अविद्याभिदूरं ज्योतिः परं ज्ञानमयं महत् तत्प्रष्टव्यं तदेष्टव्यं तद्द्रष्टव्यं मुमुक्षुभिः. शब्दार्थ पाहूया. अविद्याभिदूरम याचा अर्थ अविद्येपासून दूर करणारे. ज्योतिही, ज्योतिही याचा अर्थ ज्ञानरूपी ज्योती, सम्यक ज्ञानरूपी ज्योती. परम, परम म्हणजे परम, महान. ज्ञानमयम, ज्ञानरूपी. महत, महत याचा अर्थ महान किंवा उत्कृष्ट. तत्प्रष्टव्यम म्हणजे त्या ज्योतीविषयी प्रष्टव्यम म्हणजे विचारले पाहिजे. तद एष्टव्यम म्हणजे त्याची इच्छा बाळगली पाहिजे, तिची अभिलाषा केली पाहिजे. तद द्रष्टव्यम म्हणजे त्याच ज्योतीचा आपण अनुभव घेतला पाहिजे, पाहिलं पाहिजे. मुमुक्षुभिही म्हणजे मुमुक्षु जीवांनी, मोक्षार्थी जीवांनी. हा शब्दार्थ झाला. याचा अन्वयार्थ असा होतो, अविद्याभिदूरम म्हणजे अविद्येला दूर करणारी, अविद्येचा समूळ नायनाट करणारी. परम म्हणजे उत्कृष्ट, ज्ञानरूपी महान ज्योती. त्या ज्योतीविषयीच, या सम्यक ज्ञानाविषयीच मुमुक्षु जीवांनी विचारलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे आणि त्याच सम्यक ज्ञान ज्योतीचा अनुभव घेतला पाहिजे. हा अन्वयार्थ झाला. अतिशय या श्लोकाद्वारे जीव पूज्यपाद स्वामी आपल्याला या संपूर्ण मोक्ष मार्गाचं जे स्वरूप आहे आणि त्याचा जो पाया आहे तो या श्लोकाद्वारे सांगू इच्छितात. पाहूया. या श्लोकामध्ये येणारा पहिला बोल आहे की सम्यक ज्ञान ज्योती. येथे ज्ञानमयम ज्योती असा जो शब्द आलाय तो आलेला आहे सम्यक ज्ञानाच्या अर्थामध्ये. तर ही सम्यक ज्ञान ज्योती कशी आहे
तर अविद्येला दूर करणारी आहे. जे काही जीवाला दुःखदायक आहे त्या सर्वांना म्हटलेल्या अविद्या, आणि अशा अविद्येला दूर करणारी सम्यक ज्ञानाची ज्योती आहे आणि त्यासोबत ती महान आहे आणि उत्कृष्ट आहे. आता असं का म्हटलं हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. लौकिकामध्ये सुद्धा शब्द वापरला जातो विद्या, आणि इथे शब्द वापरलेला आहे अविद्या. जरा विचार करूया विद्या कशाला म्हटलं जातं. तर वेगवेगळ्या विद्या प्रसिद्ध आहेत. अक्षर विद्या आहे जे की लिहिण्या वाचण्याच्या आपल्याला उपयोगी येते. दुसरी अंकविद्या आहे जी की गणित किंवा संख्या ज्ञानाशी संबंधित आहे. एक मंत्रविद्या आहे की त्या मंत्रांच्या सामर्थ्याचा जिथे उघाड केला जातो किंवा ती शक्ती प्राप्त केली जाते. एक पशुविद्या आहे म्हणजे पशूंना ट्रेनिंग देण्याची किंवा त्यांना ट्रेनिंग देणे, प्रशिक्षण देण्याची विद्या. म्हणजे अशा अनेक विद्या या लौकिकामध्ये सांगितल्या जातात. आणि येथे विद्या शब्दाचा अर्थ आहे की विशिष्ट ज्ञान, त्याचं नाव विद्या. धन कमावण्याची विद्या सांगितली जाते. वेगवेगळ्या प्रकारे वैद्यक विद्या आहे, शस्त्रविद्या आहे. म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये जे विशिष्ट मूलभूत ज्ञान आहे त्या क्षेत्राचं जे विशिष्ट मूलभूत ज्ञान असेल त्याला विद्या म्हटलं जातं. मग या सर्व विद्यांमध्ये इथे कोणती विद्या आणि अविद्या ही अपेक्षित आहे. तर येथे समजून घेण्याचा खूप सुंदर भाव आहे की विद्या, खरी विद्या कोणती. खरी विद्या म्हणजे सगळ्याच विद्या सत्य आहेत, परंतु या जीवाच्या कल्याणासाठी प्रयोजनभूत विद्या कोणती, तर ती आहे या विद्या सा विद्या या विमुक्तये. म्हणजे तीच विद्या सांगितली जाते जी की विमुक्तये म्हणजे जीवाला मुक्ती प्रदान करते. म्हणजे जीवाला अनंत दुःखामधून काढून जीवाला 4 गतींच्या परिभ्रमणातून मुक्त करून जी सिद्धदशा प्राप्त करून देते, परम सुखमय दशा प्राप्त करून देते, तीच खऱ्या अर्थाने विद्या म्हटली पाहिजे. आणि मग जर सुखाला कारणभूत जे विशिष्ट ज्ञान त्याचं नाव विद्या असेल तर बरोबर याच्या प्रतिपक्षीभूत जीवाला दुःखासाठी कारण जे काही विशिष्ट ज्ञान असेल ते सर्व अविद्या म्हणावं लागेल. म्हणजे थोडक्यात मोहाने युक्त, दोषांनी युक्त, संशय विपर्यय अनध्यवसाय इत्यादी त्रुटींनी युक्त असं जे काही अज्ञान असेल किंवा जे काही सांसारिक प्रयोजनांना साध्य करणारं आणि त्यामध्येच सुखबुद्धी मानणारं असं जे ज्ञान असेल त्याला येथे अविद्या असं म्हटलेलं आहे. मग अशा अविद्येला जी की अविद्या जीवासाठी परम दुःखाचं कारण आहे, अशा अविद्येला दूर करणारी अशी कोण आहे तर सम्यक ज्ञान ज्योती आहे, ज्ञानमय ज्योती आहे की ज्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये स्व आणि पर प्रस्फुटित होतात, स्व आणि पर प्रकाशमान होतात, स्व स्वरूपाने जाणण्यात येतो, पर पररूपाने जाणण्यात येतो. या संबंधी आपण चर्चा विस्ताराने विगत श्लोकांमध्ये केलेली आहे. तर असं जे ज्ञान की ज्या ज्ञानामध्ये असा गुण उत्पन्न झालेला आहे. हो, अद्भुत. प्रमेय रत्नमाला नावाच्या ग्रंथामध्ये याचा खूप सुंदर उल्लेख आचार्य देवांनी केलेला आहे. तर तिथं असं म्हटलंय की सम्यक ज्ञानामध्ये अलौकिक असं सामर्थ्य आहे. सम्यक ज्ञानामध्ये विशिष्ट अशी पात्रता जागृत झालेली आहे. त्या सम्यक ज्ञानामध्ये वेगळं असं काहीतरी विशेष गुण उत्पन्न झालेला आहे की ज्या गुणामुळे ते ज्ञान आता मिथ्या ज्ञान न राहता सम्यक ज्ञान झालेलं आहे. त्याचा विस्तार करण्यासाठी येथे अवकाश नाही आहे, परंतु आपण तो भाग मुळापासून वाचावा. म्हणजे सम्यक ज्ञान हे इतर ज्ञानांपासून वेगळं का झालं, कारण त्या ज्ञानामध्ये काहीतरी विशेष गुण उत्पन्न झाला. त्यासाठी सुंदर उदाहरण सुद्धा तिथे दिलेलं आहे की कापड तयार करण्याच्या सामग्रीपासून, काळजीपूर्वक ऐकावं, कापड तयार करण्याच्या सामग्रीपासून लाल कापड तयार करता येत नाही. म्हणजे सामान्य वस्त्र तयार करण्याची जी सामग्री आहे, सामग्री म्हणजे मटेरियल, तर त्या मटेरियल पासून आपण लाल रंगाचं कापड तयार करू शकत नाही. असं का म्हटलं, कारण सामान्य कापड, सामान्य वस्त्र तयार करायचं असेल तर सामान्य सामग्री पाहिजे, परंतु लाल रंगाचं कापड करायचं असेल तर आपल्याला सामान्य
वस्त्र निर्मितीचं साहित्य तर पाहिजेच, पण शिवाय त्यामध्ये लाल रंग ही एक सामग्री एक्स्ट्रा पाहिजे. समजलं असेल आपल्याला. उदाहरण खूप सोपं आहे पण मार्मिक आहे. अगदी त्याच पद्धतीने जेव्हा ज्ञान आहे तर ते ज्ञान सामान्य सामग्री आहे. कोणतंही ज्ञान असेल तर त्या ज्ञानाचं काम आहे जाणणं, पण त्या ज्ञानाचं रूपांतर सम्यक ज्ञानात व्हायचं असेल तर काहीतरी विशेष सामग्री लागते आणि तो विशेष गुण उत्पन्न व्हावा लागतो. इथे गुणचा अर्थ तो ज्ञान दर्शन चारित्र्य गुण नव्हे, इथे गुणचा अर्थ आहे क्वालिटी. तर ज्ञान सामान्य सामग्रीपेक्षा काहीतरी वेगळा गुण, वेगळी क्वालिटी ज्ञानामध्ये उत्पन्न झाली की मग त्या ज्ञानाचं रूपांतर सम्यक ज्ञानामध्ये होतं, असा उल्लेख तिथे आलेला आहे. मी ही चर्चा इथे का करतो आहे, कारण इथे चर्चा आहे अविद्येला दूर करणारी सम्यक ज्ञानरूपी ज्योती. मग सम्यक ज्ञानरूप ज्योती, ज्योती याचा अर्थ ज्याच्याद्वारे प्रकाश होतो त्याचं नाव ज्योती. तर मग सम्यक ज्ञानरूपी ही जी ज्योती आहे की ज्याच्यामध्ये भेदविज्ञान घडलेलं आहे, अविद्येचा समूळ नाश झालेला आहे, जीवाला जे जे दुःखदायक आहे, मग रागादी भाव असोत, स्वपर संबंधी अज्ञान भाव असोत, तर या सर्व अज्ञान भावाला समूळ नष्ट करणारी ही सम्यक ज्ञानरूपी प्रकाशमान ज्योती, तर ती कशी असली पाहिजे, तर त्याच्यामध्ये तो विशेष गुण उत्पन्न झालेला असला पाहिजे की ज्या गुणाद्वारे त्यामधील सर्व अशुद्धता म्हणजे संशय, विपर्य, अनध्यवसाय इत्यादी जे दोष आहेत की जे ज्ञानामध्ये मलिनता आणतात, ज्ञानामध्ये मिथ्यापणा उत्पन्न करतात, तर या सर्व दोषांचा परिहार करून त्या दोषांच्या ऐवजी त्यामध्ये निर्दोषता रूपी गुण उत्पन्न झालेली ही सम्यक ज्ञान रूपी ज्योती हीच खऱ्या अर्थाने अविद्येला दूर करणारी आहे. आणखी कशी आहे तर म्हटले महत आणि परम. परम याचा अर्थ होतो उत्कृष्ट आहे आणि महत याचा अर्थ होतो की ती सम्यक ज्ञान ज्योती महान आहे. महान आणि उत्कृष्ट आपल्याला वाटतं की महानतेच्या अर्थामध्ये दोन्ही शब्द वापरलेले आहेत, महिमावाचक दोन्ही शब्द आहेत, परंतु मी विचार केला तेव्हा मला हे जाणवलं की या शब्दांचं प्रयोजन जाणीवपूर्वक केलं गेलेलं आहे. का केलं? महान सम्यक ज्ञान ज्योतीला महान का म्हटलं गेलं तर जे तिथे काळाची अपेक्षा आहे. म्हणजे ही सम्यक ज्ञान ज्योती भगवान आदिनाथांच्या काळामध्ये उपादेय होती, महिमावंत होती, परंतु आज ती महिमावंत नाही आहे आणि पुढच्या तीर्थंकरांच्या 24 मध्ये ती महान बनेल असं नाही आहे. ही सम्यक ज्ञान रूपी ज्योती किंवा हे भेद विज्ञान, हे सम्यक ज्ञान सदा सर्वदा कालातीत सर्व काळांमध्ये हे सम्यक ज्ञान प्रयोजनभूत आहे, हे पूज्य आहे, हे महत्वाचं आहे, हे सम्यक ज्ञान उपादेय आहे, हे सांगण्यासाठी महान हा शब्द वापरलाय. जे महान असतं ते आज महान आहे असं नाही, ते तीनही काळामध्ये महान असतं. या अपेक्षेने येथे तीनही काळामध्ये शिरसावंदी आहे, पूज्य आहे, या अपेक्षेने या श्लोकामध्ये सम्यक ज्ञान ज्योतीला किंवा या ज्ञानमयी ज्योतीला महान हे विशेषण वापरण्यात आलेलं आहे. आणखी कसं आहे हे सम्यक ज्ञान तर परम याचा अर्थ उत्कृष्ट आहे. आता महान म्हणजेच उत्कृष्ट नाही, उत्कृष्टचा अर्थ होतो की अन्य सर्व पदार्थांशी तुलना केली असता हे सम्यक ज्ञान परमतेला म्हणजे उत्कृष्टतेला प्राप्त आहे. म्हणजे त्याचा जो उपादेयपणा आहे किंवा त्या सम्यक ज्ञान ज्योतीचं जे महत्व आहे तितकं महत्व किंवा ते महत्व अन्य विश्वातल्या अन्य कोणत्याही वस्तूला प्राप्त नाही, असा तरतमता रूप भाव दर्शवण्यासाठी येथे परम म्हणजे उत्कृष्ट हा शब्द वापरलेला आहे. मी त्या शब्दाद्वारे त्या शब्दांच्या पाठीमागे दडलेला भाव आपल्यासमोर प्रकट करून त्या शब्दांचं प्रयोजन सांगून त्या सम्यक ज्ञान ज्योतीला किती महिमा प्रदान करण्याचा प्रयत्न श्री पूज्यपाद स्वामी करत आहेत हे सांगण्याचा मी यत्न करतो आहे. तर एकूण 3 बोल आले. सम्यक ज्ञान रूपी ज्योती ही कशी आहे तर पहिली अविद्येला दूर करणारी आहे, अज्ञानाला दूर करणारी आहे. जे जे क्लेशाला, बंधाला, दुःखाला कारणरूप अज्ञान भाव आहे अशा अज्ञान भावाला समूळ नष्ट करणारी ही सम्यक ज्ञान रूपी ज्योती आहे. आणखी कशी आहे? महान आहे.
म्हणजे तीनही काळांमध्ये ती पूज्य आहे. आणि तिसरा बोल, कशी आहे ही सम्यक ज्ञान ज्योती, तर ती उत्कृष्ट आहे, म्हणजे इतर सर्व पदार्थांमध्ये हिचा नंबर पहिला आहे, प्राधान्य क्रमाद्वारे प्रकट करण्यायोग्य आहे, आणि म्हणून या सम्यक ज्ञान ज्योतीला परम उत्कृष्ट असं संबोधण्यात आलेलं आहे. या सम्यक ज्ञान ज्योतीचे गीत अन्य सर्व शास्त्रांमध्ये सुद्धा गायले गेले आहेत. छडालेच्या मंगलाचरणामध्येच म्हटलेलं आहे, जे त्रिभुवन में तीन भुवन में सार, वीतराग विज्ञानता, शिव स्वरूप शिवकार, नमहु त्रियोग संहारिके. याच्यामध्ये काय म्हटलं की तीन भुवन में सार, तीन भुवनांमध्ये सारभूत वीतराग विज्ञान, व तीन भुवनांमध्ये आपण त्याच्यामध्ये आज एक शब्द आणखी वाढवूया, तीन भुवन में सार, तीन काल में सार. काय? तीन भुवनांमध्ये, ऊर्ध्वलोक, मध्यलोक, अधोलोक, या संपूर्ण विश्वामध्ये, आणि भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या काळांमध्ये सुद्धा, अर्थ चुकणार नाही, बरोबरच येईल. तीन भुवन में सार, तीन काल में सार, वीतराग विज्ञानता. हे वीतराग विज्ञान, रागादी कषाय भावांचा अभाव करणारं सम्यक ज्ञान, हे संपूर्ण लोकामध्ये आणि संपूर्ण काळांमध्ये एकमात्र पूज्य आहे. हा अशा प्रकारे छडाला ग्रंथामध्ये सुद्धा त्या सम्यक ज्ञान ज्योतीचे गीत गायले गेले आहेत. वीतराग विज्ञान नमो तीन भुवन में सार, वीतराग विज्ञानता, शिवस्वरूप. का आहे ती तशी? शिवस्वरूप म्हणजे मोक्ष स्वरूप आहे. शिवकार, मोक्षाला म्हणजे परम सुखाला प्राप्त करणारी आहे. आणि म्हणूनच मी मन वचन काया या तिन्ही योगांद्वारे तिचं स्मरण करतो, तिला शरणी जातो, अशा प्रकारे तेथे मंगलाचरण करण्यात आलेलं आहे. समयसार ग्रंथामध्ये सुद्धा याच सम्यक ज्ञान ज्योतीला अनेकांतमयी मूर्ती सांगितलेला आहे. अनेकांतमयी मूर्ती नित्यमेव प्रकाशताम, अनंत धर्मणस्तत्वं पश्यन्ति प्रत्यगात्मनः, अनेकांतमयी मूर्तीर नित्यमेव प्रकाशताम. या सर्व उल्लेखांच्या द्वारे आपल्याला काय सांगण्यात येतं की अनंत धर्मांना, एकाच वस्तूमध्ये विराजमान असणाऱ्या अनंत गुणधर्म शक्तिरूप अनेकांताने नटलेल्या या वस्तूला प्रकाशित करणारी जी सम्यक ज्ञान रूप ज्योती आहे, तिलाच तेथे अनेकांताची मूर्ती म्हटलेलं आहे. जणू सरस्वतीची मूर्ती म्हटलेलं आहे. ती सरस्वती म्हणजे ती सरस्वती नाही की जी त्या वाहनावरती बसून वीणा धारण करते, एका हातात पुस्तक धारण करते. ती सरस्वती ही सरस्वती नाहीये, ही जिनस सरस्वती आहे. जिनस सरस्वती याचा अर्थ ही जिनवाणी आहे. आणि ही दिव्यवाणी, ही दिव्य ध्वनी, हे सम्यक ज्ञान, हे खऱ्या अर्थानं वीतराग विज्ञान आहे. आणि ते वीतराग विज्ञानच सम्यक ज्ञान रूप आहे. आणि ते सम्यक ज्ञान परम आहे, उत्कृष्ट आहे, महान आहे, आणि सर्व प्रकारच्या अविद्यांना नष्ट करणारा आहे, दूर करणारं आहे. आता ही जी सम्यक ज्ञान ज्योती आहे, हिचं स्वरूप आपण तीन प्रकारे सांगू शकतो. फार सुंदर चर्चा आहे, खूप मार्मिक चर्चा आहे. आपण काळजीपूर्वक ऐकलं तर आपल्याला खूप लाभ होईल. ही खूप मौलिक चर्चा आहे. मौलिक म्हणजे ही प्राप्त होण्यामध्ये थोडीशी दुर्लभ आहे, म्हणून आपण काळजीपूर्वक ऐकावं. तर ही सम्यक ज्ञान ज्योती आपण तीन प्रकारे परिभाषित करू शकतो. पहिल्यांदा म्हणजे ही सम्यक ज्ञान ज्योती कोणती, तर भगवंतांचं केवळ ज्ञान, जे परिपूर्ण ज्ञान आहे, ते खऱ्या अर्थानं तीन लोकाचा प्रकाश करणारं आहे, स्वपराच्या भेद विज्ञानाने परिपूर्ण आहे. आणि म्हणून जे भगवंतांचं केवळ ज्ञान आहे, अरिहंत भगवंतांचं परिपूर्ण ज्ञान आहे, पूर्ण विकसित ज्ञान आहे, ते केवळ ज्ञान म्हणजे पहिली सम्यक ज्ञान ज्योती आहे, पहिल्या प्रकारचं सम्यक ज्ञान आहे. आता दुसरं रूप कोणतं? त्या सम्यक ज्ञानाचं दुसरं रूप आपण कोणाला सांगू शकतो? काळजीपूर्वक ऐका बरं. त्या भगवंतांच्या केवल ज्ञानाच्या निमित्ताने जी काही त्यांच्या सर्वांगातून दिव्य ध्वनी खिळते, ती दिव्य ध्वनी, दिव्य वाणी, आणि त्या दिव्य ध्वनीच्या निमित्ताने रचले गेलेले जे काही शास्त्र आहेत, द्रव्य श्रुत आहे, ते सर्व शास्त्र आणि ती दिव्य ध्वनी हे त्या सम्यक ज्ञान ज्योतीचं दुसरं स्वरूप आहे. काय काय सांगतोय समजतं आहे?
काय सांगितलं? सम्यक ज्ञान ज्योती याची 3 रूप कोणती? तर पहिलं रूप आहे भगवंतांचं केवल ज्ञान, दुसरं रूप आहे त्या ज्ञानाच्या निमित्ताने खिरलेली दिव्यध्वनी आणि त्या दिव्यध्वनीच्या आधारे रचले गेलेले शास्त्र, हे सुद्धा सम्यक ज्ञानाचं दुसरं रूप आहे. आणि तिसरं, त्या शास्त्रांना किंवा त्या दिव्यध्वनीला ग्रहण केल्यानंतर जे साधक जीव आहेत, जे मोक्षमार्गी ज्ञानी जीव आहेत, भलेही ते अल्पज्ञ असू देत, छद्मस्थ असू देत, त्यांच्यामध्ये जो सम्यक ज्ञानाचा अंकुर फुटला, त्यांच्यामध्ये जे आंशिक सम्यक ज्ञान प्रकट झालं, ती तिसऱ्या प्रकारची सम्यक ज्ञान ज्योती आहे. समजतं आहे? फार सुंदर. तुम्ही म्हणाल हे 3 कसे काय झाले? तर जे आपण सम्यक ज्ञानाची परिभाषा केलेली आहे, ती परिभाषा त्याच्यामध्ये घटित होते का पहा. का कोणती आहे सम्यक ज्ञान ज्योती? की जी अविद्यांना दूर करणारी आहे, अविद्येला नष्ट करणारी आहे, संसार भावाला तिलांजली देणारी आहे. मग भगवंतांचं केवल ज्ञान हे संसाराला पुष्ट करणारं आहे की संसाराला नष्ट करणारं आहे? निश्चितच संसाराला नष्ट करणार आहे. त्यामुळे भगवंतांचं केवल ज्ञान सम्यक ज्ञान ज्योती आहे, कारण ते संसार रूप अविद्येचा नाश करणारं आहे. आता भगवंतांची दिव्यध्वनी आणि त्या दिव्यध्वनीच्या आधारे रचले गेलेले जिनशास्त्र, जिनश्रुत, हे अविद्येला पुष्ट करणारे आहेत की अविद्येला नष्ट करणारे आहेत? नियमाने नष्ट करणारे आहेत. त्या संसाराच्या अभावामध्येच ते निमित्त आहेत, म्हणून ते सुद्धा सम्यक ज्ञानाचं दुसरं रूप आहेत. आता त्या जिनशास्त्रांचा आधार घेतल्यानंतर सम्यक दृष्टी जीवांना त्यांच्या परिणतीमध्ये जे काही अल्पस्वल्प सम्यक ज्ञान प्रकट होतं, की जे सम्यक ज्ञान पुढे जाऊन केवल ज्ञान रूपामध्ये परिणमित होणार आहे, तर ते सम्यक ज्ञान, त्यांना झालेला मोक्ष मार्ग, त्यांना प्रकट झालेलं रत्नत्रय, हे अविद्येला म्हणजे संसाराला वाढवणारं आहे की नष्ट करणारं आहे? तर त्या साधक जीवांमध्ये सुद्धा प्रकट झालेलं ते सम्यक ज्ञान हे अविद्येच्या मुळाशी घाव घालणारं असल्यामुळे त्या ज्ञानी जीवांना झालेलं अल्पांशानं का होईना पण प्रकट झालेलं जे सम्यक ज्ञान आहे, म्हणजे अविरत सम्यक दृष्टीला, अणुव्रती गृहस्थाला आणि मुनिराजांना प्रकट झालेलं जे आत्मज्ञान आहे, भलेही ते आता केवल ज्ञान नाही आहे, पण ते सुद्धा अविद्येचा नाश करणारा असल्यामुळे, संसाराचा नाश करणारा असल्यामुळे आणि मोक्ष मार्गामध्ये वृद्धी करून देणारं असल्यामुळे ते सुद्धा सम्यक ज्ञान ज्योती रूपच आहे. असे आपण सम्यक ज्ञान ज्योतीचे 3 रूप पाहिले. या श्लोकामध्ये त्याचीच महिमा सांगायची आहे की ही सम्यक ज्ञान रूप ज्योती ही अविद्येचा नाश करणारी आहे, तिन्ही काळांमध्ये पूज्य आहे म्हणून महान आहे, आणि इतर सर्व पदार्थ त्या सम्यक ज्ञान ज्योतीच्या पासंगालाही पुरत नाहीत, म्हणून ही सम्यक ज्ञान रूप ज्योतीच परम आहे, म्हणजे उत्कृष्ट आहे. ही सम्यक ज्ञान ज्योती ज्याप्रमाणे अग्नीचा संपर्क झाला असता सोन्यामधली अशुद्धता जळून जाते आणि ते सोनं शुद्ध होत जातं आणि आपल्या परिपूर्ण विशुद्ध स्वरूपाला प्राप्त करून सर्वात मूल्यवान बनतं, अगदी त्याचप्रमाणे या सम्यक ज्ञान ज्योतीला प्राप्त केलं असता जीवामधील सर्व अविद्या आणि अशुद्धी दूर होत जाते आणि जीव सुद्धा त्या निखालस सोन्याप्रमाणे आपल्या परिपूर्ण शुद्ध स्वरूपाला प्राप्त करतो. हेच स्थान त्या सम्यक ज्ञान ज्योतीचं आहे. घाणेरड्या, अतिशय मळकट, कळकट आणि मातकट पाण्याला शुद्ध करणारी तुरटी फिरवली की त्या पाण्यातला सगळा गाळ खाली बसतो आणि ते पाणी निर्मळ बनतं. अगदी त्याचप्रमाणे हे सम्यक ज्ञानरूपी तुरटी फिरवली असता या मिथ्यादृष्टीचं ज्ञान सुद्धा, त्यामधली जी अशुद्धता आहे ती दूर होते, बाजूला होते आणि हे ज्ञान सुद्धा निर्मळ बनतं. तर हेच स्थान या सम्यक ज्ञान ज्योतीचं आहे की ज्या सम्यक ज्ञानाच्या ज्योतीच्या प्रकाशामध्ये आपल्याला संपूर्ण विश्वातले पदार्थ स्व आणि पर या 2 विभागांमध्ये विभाजित झालेले दिसतात आणि मग त्या सम्यक ज्ञानाद्वारे स्वरूप पदार्थाचं ग्रहण होतं आणि मग तो जीव स्वभावाला परिपूर्णरित्या प्राप्त करतो.
मोक्षमार्ग प्रकाशक ग्रंथाच्या मंगलाचरणामध्ये सुद्धा या सम्यक ज्ञान ज्योतीचं स्वरूप सांगितलं गेलेलं आहे. मंगलमय मंगल करण वीतराग विज्ञान नमो ताहि जाते भये अरहंतादि महान. करी मंगल करी हो महा ग्रंथ करन को काज जाते मिले समाज सब पावे निज पद राज. काय सुंदर वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की मंगलमय मंगलकरण हे वितराग विज्ञान कसं आहे तर मंगलमय आहे आणि मंगल करणार आहे. स्वतः पवित्र आहे आणि पवित्र करणार आहे. स्वतः सुखरूप आहे आणि दुसऱ्याला सुखरूप करणार आहे. स्वतः पापांनी रहित आहे आणि इतरांना पापांनी रहित करणार आहे. अशा प्रकारचं हे वितराग विज्ञान स्वतः मंगलमय कल्याणमय आहे आणि मंगलकारी म्हणजे कल्याणकारी आहे. आणि ह्या वितराग विज्ञानाची महती फक्त एका ओळीमध्ये सांगितली की नमो ताहि जाते भये अरहंतादि महान. दररोज सर्व धार्मिक जीव प्रातस्मरणीय पंचपरमेष्ठींचं स्मरण करतात. सकाळी उठल्या उठल्या नमोकार मंत्राचा जाप करतात. म्हणजे अनंत धर्मी जीवांना जे पंचपरमेष्ठी उपास्य आहेत पूज्य आहेत असे अरिहंत सिद्ध आचार्य उपाध्याय आणि साधू परमेष्ठी परमपदाला परम इष्ट पदाला प्राप्त झाले ते केवळ त्या जीवांनी या वितराग विज्ञानाचा आश्रय घेतला म्हणून. मग अरिहंतांना सुद्धा अरिहंत करणारी, सिद्धांना सुद्धा सिद्ध करणारी आणि आचार्य उपाध्याय आणि साधूंना सुद्धा मार्ग दर्शवणारी ही सम्यक ज्ञान ज्योती स्वयं स्वतः किती महान असेल बरे. आणि म्हणून सर्व महापुरुषांना देखील महत्पदाला प्राप्त करून देणारी ही सम्यक ज्ञानरूपी ज्योती विश्वामध्ये सदा काळ पूज्य आहे हेच या श्लोकामध्ये सांगणं अपेक्षित आहे. पूज्यपाद स्वामी म्हणतात सर्व प्रकारच्या अविद्यांना नष्ट करणारी, तिन्ही काळांमध्ये महान असणारी आणि सर्व पदार्थांमध्ये सारभूत असणारी ही सम्यक ज्ञान ज्योती सदा जयवंत वर्तो. मग हे निश्चित झाल्यानंतर हे वितराग विज्ञान एवढं महान आहे हे सुनिश्चित झाल्यानंतर आणि परम उत्कृष्ट सारभूत पदार्थ आहे हे निर्णित झाल्यानंतर मग आम्ही काय केलं पाहिजे ते पुढच्या बोलामध्ये सांगतात. मुमुक्षुभिः मोक्षाची इच्छा करणाऱ्यांनी याच सम्यक ज्ञान ज्योतीला विचारलं पाहिजे. याच सम्यक ज्ञान ज्योतीचा परिचय प्राप्त करून घेतला पाहिजे आणि याच सम्यक ज्ञान ज्योतीचा अनुभव घेतला पाहिजे. मोक्षार्थी जीवासाठी एकमात्र करण्यायोग्य कार्य या सम्यक ज्ञानाचा अभ्यास आहे. या सम्यक ज्ञानाचं अवलंबन करून घेणं हे एकमात्र कर्तव्य या मोक्षार्थी जीवासाठी आहे. मुमुक्षू शब्द शास्त्रांमध्ये बऱ्याच वेळेला येतो. मोक्षाची इच्छा करतो तो मुमुक्षू. म्हणजे ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे याचाच अर्थ ज्याला आता सांसारिक कामनांमध्ये गुंतून पडायचं नाहीये, ज्याला संसार हेच प्रयोजनभूत राहिलेलं नाहीये आणि मोक्ष ज्याच्यासाठी प्रयोजनवान झालेला आहे असा जीव म्हणजे मुमुक्षू. असा शब्द बऱ्याच वेळेला वापरला जातो. जसं भोजनाची इच्छा करणारा बुभुक्षू, पाणी जलाधिकांची इच्छा करणारा पिपासू, त्याप्रमाणे इथे शब्द बनला मुमुक्षू. तर मोक्षाची जो इच्छा करतो तो मुमुक्षू. कसा असतो हा मुमुक्षू तर मोक्षाची इच्छा करणाऱ्याचं प्रथम लक्षण आहे की ज्याला बंधन आवडत नाही. ज्याला बंध मार्ग रुचतो तो मोक्षमार्गी असू शकत नाही आणि ज्याला मोक्षमार्ग प्रिय आहे, मोक्ष प्रिय आहे त्याला बंधन रुचत नाही. म्हणजे रागादी विकारी भाव बंधन रूप आहे, शरीर बंधन रूप आहे, शरीराचे संबंधित जे परपदार्थ आहेत ते सुद्धा जीवाच्या बंधनामध्ये निमित्त आहेत आणि म्हणूनच ते दृष्टीमध्ये हेय आहेत. अशा प्रकारचा निर्णय ज्याचा झालेला नाही तो मुमुक्षू असू शकत नाही. या उलट आपले ज्ञानादी गुण, अनंत गुण धर्म शक्ती हेच आपले खरे परिवारजन आहेत. अशा प्रकारची धारणा करून आपल्या आत्मपरिवारामध्ये रमणारा हा जीवच खऱ्या अर्थाने मुमुक्षू होऊ शकतो. हो, हे आपले सगळे संबंधी, कुटुंबीय, मित्र परिवार आणि हा सर्व परिग्रह हा ही तात्कालिक परिस्थिती आहे. आज मी ज्या जीवाला आई मानतो तो या भावापुरता आईच्या भूमिकेत आहे. मी ज्यांना वडील मानतो, मी ज्यांना पत्नी मुलं बाळ मानतो ते काही काळापुरते त्या भूमिकेमध्ये आहेत. न जाणो मागच्या कित्येक भवांमध्ये आपण किती जीवांना माता बनवलं असेल.
आपण किती जीवांना माता भूमिकेमध्ये टाकलं असेल स्वतः त्यांच्या पोटी जन्म घेऊन. पुढच्या भावामध्ये आणखी कोणीतरी माता असेल, आणखी कोणीतरी पिता असतील. या सर्वांचा विचार करून ज्या जीवाने या सर्व परिणतीला बंध मार्ग रूप स्वीकारलेला आहे आणि ज्याला आता मोक्षाची कामना आहे, तो खऱ्या अर्थाने मुमुक्षू आहे. मी तर बऱ्याच वेळा म्हणतो की ज्याला बंध म्हणजे काय माहिती नाही, मुक्त होणं म्हणजे काय माहिती नाही, तो कसला मुमुक्षू जीव. त्याला मुमुक्षू म्हणताच येत नाही की ज्याला बंध भावाचा अनुभव नाही, ज्याला मोक्ष मार्ग म्हणजे काय हे ज्ञात नाही. तर बंध, मोक्ष, जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष या 7 तत्व जे प्रयोजनभूत तत्व आहेत, या संदर्भामध्ये ज्याला अज्ञान भाव राहतो आहे तो जीव मुमुक्षू असू शकत नाही. आणि म्हणून मुमुक्षू जीवाचं पहिलं लक्षण की ज्याला 7 तत्वांसंबंधीचं यथार्थ ज्ञान असलं पाहिजे. हा बंध सोडून देण्यालायक आहे आणि हा मोक्ष प्रकट करण्यालायक आहे. तो उपादेय आहे पण तो प्रकट करण्यायोग्य उपादेय आहे. आणि हा शुद्ध आत्मा आश्रय घेण्यायोग्य परम उपादेय आहे. हा भेद ज्याला ठाऊक आहे आणि हा भेद जो अनुभवतो त्याचं नाव आहे मुमुक्षू. आम्ही पाठशाळेमध्ये अतिशय छोट्या छोट्या लहान मुलांना शिकवतो की जीव परम उपादेय आहे, अजीव ज्ञेय आहे, आश्रव बंध दुःखदायक आहेत, सोडून देण्यायोग्य आहेत, संवर आणि निर्जरा चांगले आहेत परंतु आंशिक उपादेय आहेत, आणि मोक्ष हा प्रकट करण्यायोग्य उपादेय आहे, आणि जीव तत्व बाकी आश्रय घेण्यायोग्य परम परम उपादेय आहे. असं त्या 7 तत्वांचं जे विभाजन आहे त्यांच्यामध्ये असणारी हेयोपादेयता आहे, त्यांच्यामध्ये असणारी जी तरतमता आहे, त्यांचं जे स्वरूप ज्ञान आहे, हेच ज्याला ठाऊक नाही तो जीव मुमुक्षू होऊ शकत नाही. पहिलं लक्षण सांगितलं मुमुक्षू जीवाचं, ज्याला 7 तत्वांचं हेयोपादेय रूप श्रद्धान आहे. आम्ही 7 तत्वांची नावं जाणली, त्यांच्या व्याख्या पाठ केल्या, परीक्षा दिल्या, पास झालो. याचं नाव 7 तत्वांचं ज्ञान नाही आहे. 7 तत्वांचं ज्ञान करून घेऊन त्यांच्यामध्ये हेयोपादेय काय आहेत हे लक्षात येणं आणि त्या 7 तत्वांमध्ये दडलेली ही जी ज्ञानरूप ज्योती आहे ती शोधता येणं हे खऱ्या अर्थानं 7 तत्वांना जाणण्याचं प्रयोजन आहे, सार्थक्य आहे. आणि म्हणून मुमुक्षु जीवाचं पहिले लक्षण 7 तत्वांचं परिज्ञान. आणि दुसरं, ज्या जीवाला संसार परिभ्रमणामध्ये थकवा आला आहे तो मुमुक्षु. हे सर्व ज्ञान करून घेतो आणि तरी सुद्धा संसार परिभ्रमणापासून मुक्त होऊ इच्छित नाही, त्या जीवाचं ते 7 तत्वांना जाणणं सुद्धा व्यर्थ आहे, निरर्थक आहे. म्हणून आजपर्यंत जितकं दुःख भोगलं तेवढं बस झालं, बास आता हा भव मी पुढचे भव नष्ट करण्यासाठी वापरेन, अशा प्रकारे ज्याचा निर्णय झाला आहे असा जीवच खऱ्या अर्थाने मुमुक्षू होऊ शकतो. मग ही 2 लक्षणं सांगितली, 7 तत्वांचं यथायोग्य ज्ञान करून आणि संसार परिभ्रमणापासून थकून ज्याला विश्रांती स्वरूप आपला शुद्ध आत्मा हवा आहे आणि सदा सर्वदा काळासाठी मोक्ष रूप निश्चल दशा हवी आहे, अशा मुमुक्षु जीवाने काय करावे? तर त्याचं उत्तर सांगितलं, अशी ही परम महान अविद्येला दूर करणारी सम्यक ज्ञान रूप ज्योती सदा तिच्याबद्दल विचार करावा. इतर जीवांशी बोलायचं असेल तर सदा काळ त्या सम्यक ज्ञान ज्योतीविषयी विचारावं, तिचा परिचय प्राप्त करून घ्यावा आणि त्या सम्यक ज्ञान ज्योतीमध्येच सदा रमणता करावी, तिचाच अनुभव घ्यावा, त्या सम्यक ज्ञानाची प्राप्ती करावी, त्या सम्यक ज्ञानाची वृद्धी करावी आणि त्या सम्यक ज्ञानामध्येच रममाण व्हावं. हा उपदेश आणि हा आदेश आपल्याला पूज्यपाद स्वामी येथे देत आहेत. सदा काळ हे एकच कार्य करण्यायोग्य आहे. जसं कामासक्त जीवाला सदाकाळ काम संबंधीच विकल्प होत राहतात, त्याला अन्य कोणती गोष्टी सुचत नाहीत, त्याप्रमाणे ज्याला मोक्षाची भावना झाली आहे अशा जीवाला सुद्धा, मोक्षमार्गी जीवाला सुद्धा सदाकाळ मुक्ती सुंदरीचंच चिंतवन राहतं, सदाकाळ त्याला त्यामध्ये प्रयोजनभूत सम्यक ज्ञानाचंच चिंतन होत राहतं. तर हाच भाव येथे सांगितला जातो आहे. सदाकाळ शरण घेण्यायोग्य एकमात्र ही सम्यक ज्ञान ज्योतीच आहे. बाबा रे,
मोक्ष प्राप्त करण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. पंडित टोडरमलजी पंडित दौलतरामजी छळहालेमध्ये सांगतात ना, ताही सुनो भवी मन थिर आन जो चाहो अपनो कल्याण. बाबा रे, तुला जर आपलं कल्याण करायचं असेल तर या जिनशास्त्रांना ताही सुनो भवी मन थिर आन. बाबा रे, तुला जर स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर मन स्थिर करून एकदा शांतपणे हा दिव्य उपदेश ऐक. याशिवाय तुला दुसरा कोणताही संसार अभावाचा मार्ग मिळणे शक्य नाही. आणि ही इतकी महिमा या सम्यक ज्ञान ज्योतीची आहे. प्रवचन सार ग्रंथामध्ये 86 क्रमांकाच्या गाथेमध्ये सुद्धा श्री कुंदकुंद भगवान कुंदकुंदाचार्य मूळ गाथेमध्ये सांगतात की बाबा रे, मोह नाश करायचा असेल, तुला मोह नष्ट करून मोक्षमार्गी व्हायचा असेल आणि तुझा क्षोभ नष्ट करायचा असेल तर तुला स्वाध्याय करना चाहिए. ते म्हणतात स्वाध्याय केला पाहिजे, कारण त्या स्वाध्यायामध्ये त्या सम्यक ज्ञानाचंच चिंतन केलं जातं. स्वाध्याय म्हणजे शास्त्र स्वाध्याय, तर तो शास्त्र स्वाध्याय सम्यक ज्ञानाच्या ज्योतीमध्ये परम निमित्त रूप कारण आहे. कारण ते शास्त्र कशाच्या आधारे लिहिले गेले तर ते सम्यक ज्ञान ज्योतीची पहिली केवल ज्ञान, त्या केवल ज्ञानाच्या आधारे लिहिले गेले. त्याचा बेस कोणता आहे? या शास्त्र स्वाध्यायांची सत्यता कशावर टिकून आहे? केवल ज्ञानावर टिकून आहे. कारण या शास्त्रांमधील जो विषय आहे तो केवल ज्ञानाच्या आधारे सांगितला गेलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा हे सम्यक ज्ञान, केवल ज्ञान रूप जे सम्यक ज्ञानाचं पहिलं रूप, ते या शास्त्रांचं मूळ आहे, पाया आहे. आणि दिव्य ध्वनी आणि हे शास्त्र स्वतः सम्यक ज्ञान रूप आहे, कारण हे द्रव्यश्रुत आहे. आणि मग या केवल ज्ञानाच्या आधारे सम्यक ज्ञान रूप लिहिले गेलेले हे द्रव्यश्रुत यांचा अधिकाधिक स्वाध्याय केला असता आपल्या मतीमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या धारणेमध्ये सुद्धा सम्यक्त्वाचा अंकुर फुटतो, सम्यक ज्ञानाचा अंकुर फुटतो. आणि म्हणून ज्या जीवाला मोक्ष प्राप्त करायचा आहे, मोक्ष मार्गी व्हायचं आहे, आत्मार्थी व्हायचं आहे, त्या जीवासाठी परम कल्याण रूप एकमात्र शास्त्र स्वाध्यायच आहे. बऱ्याच वेळा ही तक्रार असते की आम्हाला वेळ मिळत नाही. बाबा रे, वेळ मिळत नाही? हा, एवढी कामं असतात की आम्हाला वेळच मिळत नाही. अशी कारणं सांगून जर आम्ही हा नरभव व्यर्थ घालविला, वेळ नाही म्हणून आम्ही शास्त्र स्वाध्याय केला नाही, तर बाबा रे, मरण झाल्यानंतर 4 समयांच्या आत, म्हणजे 1 सेकंद होण्याच्या आत तू अशा निगोद अवस्थेला प्राप्त होशील की जिथं जन्म मरणापासून तुला वेळ मिळणार नाही. 1 श्वास में 8-10 बार, जन्म्यो मर्यो भर्यो दुःख बार. म्हणजे अशा एकेंद्रिय अवस्थांमध्ये तुला जावं लागेल की जिथं तुला वेळ मिळणार नाही, इतक्या वेळा जन्म मरण करावं लागेल. त्यामुळे वेळ मिळत नाही ही तक्रार कोणाला सांगायची आहे? इतर कोणाला सांगायची नाही. आपल्या कल्याणासाठी आपण हे कार्य करायचं आहे. त्यामुळे किती वेळ मिळतो हे महत्वाचं नाही, आपण शास्त्र स्वाध्याय करतो हे महत्वाचं आहे. एखादा जीव 2 तास करत असेल, एखादा जीव 4 तास करत असेल, एखादा जीव दिवसभर त्या शास्त्र स्वाध्यायामध्ये डुंबत असेल, आम्हाला तितका वेळ मिळत नाही. अर्धा तास, 1 तास, पाऊण तास, जेवढा आपल्याला वेळ मिळतो तेवढा वेळ आपण जरूर शास्त्र स्वाध्याय केला पाहिजे. कारण याद्वारेच आपल्या मतीमध्ये मिथ्यापणाचा अभाव होऊन सम्यकपणा, सत्य जाणीव ही या सम्यक श्रुताद्वारेच उत्पन्न होऊ शकते. आणि या शास्त्र अभ्यासाला दूर सारून आम्ही काय करतो? वेळ मिळत नाही. कशा वेळ मिळत नाही म्हणजे हा शास्त्र स्वाध्याय न केल्यामुळे आम्ही वेळ कशामध्ये घालवतो? संसारामध्ये घालवतो, विषयभोगांमध्ये घालवतो, पैसा अडका मिळवण्यामध्ये घालवतो. बाबा रे, शास्त्र स्वाध्याय करत असताना तुला सांसारिक प्रयोजनांची चिंता करायची गरज नाही. कारण या शास्त्र स्वाध्यायाद्वारे तुला आत्मार्थ तर प्राप्त होणारच आहे, सम्यक ज्ञान तर प्राप्त होणारच आहे, शुद्ध आत्मा आणि मोक्ष तर प्राप्त होणारच आहे. पण ह्या शास्त्र स्वाध्याय करताना तुझे कषाय उपशांत झाल्यामुळे, तुझी परिणती निर्मळ झाल्यामुळे, पाप न केल्यामुळे तुला सहज पुण्यबंध होणार आहे. आणि त्या पुण्याचा उदय आला असता सांसारिक अनुकूलता सुद्धा तुला सहजच मिळणार आहे. त्यासाठी वेगळा पुरुषार्थ करण्याची आवश्यकता नाही. हा, यथायोग्य संसार संचालनाचा जो विकल्प होतो, नोकरी धंदा करण्याचा विकल्प होतो, हरकत नाही, भूमिकेनुसार तो होईल.
परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की शास्त्र स्वाध्यायाद्वारे मोक्ष तर मिळतोच, पण त्यासोबत सांसारिक प्रयोजन तर सहजरित्या साध्य होतात. त्याच्यासाठी वेगळा पुरुषार्थ करावा लागत नाही. याच इष्टोपदेश ग्रंथामध्ये मागे आलं होतं, यत्र भाव शिवं दत्ते देवकी दूरवर्तिनी यो नयत्याशु गव्युतीम क्रोशार्धे किम ससीदती. झाले नाही याची चर्चा, मी आता पुन्हा याच्यावरती बोलत नाही. पण यातून सांगण्याचा भाव हा आहे की हा शास्त्र स्वाध्याय आपण जितका वेळ मिळेल तितका आपण केला पाहिजे, की ज्याद्वारे आपलं अनादी काळापासूनच चालत आलेलं हे मिथ्या ज्ञान मंद पडेल, मिथ्या ज्ञानाचा प्रभाव कमी होईल आणि आपल्यामध्ये सम्यक ज्ञान होऊन आपण सुद्धा निराकुल अवस्थेला प्राप्त होऊ शकू. यासाठी कुंद भगवान प्रवचनसार ग्रंथाच्या 86व्या क्रमांकाच्या गाथेमध्ये सांगतात की बाबांनो स्वाध्याय करा. बघा, तिथे अन्य कोणते कार्य करण्यासाठी सांगितलं नाही, स्वाध्याय करायला सांगितला. कारण हा स्वाध्याय म्हणजे परम तप आहे, जीवाला स्वपर भेद विज्ञान करण्यामध्ये उत्कृष्ट कारण आहे. आणि म्हणून या मुमुक्षु जीवांनी सदाकाळ या सम्यक ज्ञान ज्योतीला विचारलं पाहिजे म्हणजे इतर जीवांशी चर्चा करताना अधिकाधिक या सम्यक ज्ञानासंबंधीची चर्चा केली पाहिजे, तिची अभिलाषा बाळगली पाहिजे आणि तिचाच आश्रय घेतला पाहिजे, तिचाच अनुभव घेतला पाहिजे. आपण सुद्धा या सम्यक ज्ञान ज्योतीची उपासना करावी, सम्यक ज्ञान ज्योतीच्या छत्रछायेखाली राहावं, की ज्याप्रमाणे म्हणतात ना, कल्पवृक्षाखाली गेलं की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. बाबा रे, ही जिनवाणीची छत्रछाया आहे. जो जीव या जिनवाणीची शरण घेतो निश्चितच तो परम अलौकिक अद्भुत अतिंद्रिय अव्याबाध सुखाला प्राप्त करतो. अशी ही जिनवाणीची अद्भुत महिमा आहे. जिनवाणीचा सेवक कदापिही दुःखी राहूच शकत नाही, कधीही अभावामध्ये राहूच शकत नाही. अशी अद्भुत अलौकिक जिनवाणीची महिमा आहे. जिनेंद्र परमात्मा, पंच परमेष्ठी आणि जिनवाणी यामुळेच तर हा लोक टिकून आहे. या लोकामध्ये जीवांना मोक्ष मार्ग उद्योत होतो आहे, प्रकाश होतो आहे. हे धर्माचे मूळ आधार आहेत. आणि म्हणून आपण आपल्या शुद्ध आत्म्याच्या प्राप्तीसाठी या जिनवाणीची शरण सदा सर्व काळ घ्यावी, सदा काळ तिचाच आश्रय घ्यावा. याच मंगल भावनेने ओम नमः. या वाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ लोक, सदा देत हूँ लोक. बोलो द्वादशांमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.